Hello students, how are you? Now in this video we are going to discuss about the vibration of air column and case second when pipe is open at both the ends from our chapter number 6, that is superposition of waves. विद्यार्थी मित्रांनो, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मधील एअर कॉलमचं जे व्हायब्रेशन आहे, ज्यावेळेस पाईप हा एका एंडला क्लोज असतो, ते आपण या मागील व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. चालू सध्याचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण ज्यावेळेस पाईप दोन्ही एंडला ओपन असतो त्यावेळेस त्याच्यामधली जी व्हायब्रेशन्स आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. एअर कॉलम दे कॅन व्हायब्रेट विथ डिफरंट मोड्स. ओके. नाउ in this case second when pipe is open at both the ends, in this case boundary conditions are such that an antinode is present at each open end. When a source of sound like a tuning fork is held near one end of the pipe, it sends the waves inside the pipe. Okay. Even though both the ends of the pipe are open, the air inside the pipe is still bound by the wall of the tube. As a result, the air inside the pipe is little denser than air outside. When the waves travel to the other end, open end, there is partial reflection at the open end. The partially reflected waves superimpose with the incident waves. Under suitable conditions, stationary waves will be formed. There is maximum freedom for motion of air column at both the ends as pipe is open at both the ends. विद्यार्थी मित्रांनो, या डायग्राम नंबर 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे पाईप हा दोन्ही बाजूला त्याचं एंड ओपन ठेवलेला आहे. ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करून आपण पकडल्यानंतर त्यामध्ये जो आतमधला एअर कॉलम व्हायब्रेट होतो, तो सिंपल मोड मध्ये कसा व्हायब्रेट होतो हे या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. या पाईप मध्ये एक सिंगल सेंटरला नोड तयार झालेला आहे आणि दोन्ही ओपन एंडला अँटी नोड तयार झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा. दोन अँटी नोड हे दोन एंडला तयार झालेत आणि सेंटरला काय नोड तयार झालेला आहे. म्हणजे एक नोड आणि दोन अँटी नोड इथं तयार झालेले आहेत. आता या एअर कॉलमची जी लेंथ आहे ती किती? L इज इक्वल टू लॅम्बडा बाय द 2. ही कशी आली हे समजून घेण्यासाठी राईट हँड साइडला एक डायग्राम दाखवलेली आहे. यामध्ये एक इन्सिडेंट वेव्ह आहे आणि दुसरी रिफ्लेक्टेड वेव्ह आहे. दोघांचं कॉम्बिनेशन होतं आणि स्टेशनरी वेव्ह या ठिकाणी फॉर्म होते. ही एकच वेव्ह या ठिकाणी दाखवलेली आणि आपल्याला माहिती की एका वेव्हची जी लेंथ असते त्याला आपण वेव्हलेंथ लॅम्बडा असं आपण म्हणतो. म्हणजे याचा अर्थ एका वेव्हची लेंथ लॅम्बडा झाली. त्याच्या निम्म जर आपण डिस्टन्स कन्सिडर केलं तर किती झालं? लॅम्बडा बाय 2 आणि परत त्याच्या निम्म कन्सिडर केलं तर किती झालं? लॅम्बडा बाय 4. म्हणजे या डायग्राम नुसार नोड अँटी नोड किंवा अँटी नोड नोड यामधलं डिस्टन्स किती झालं? लॅम्बडा बाय द 4. आणि द डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह नोड or two successive antinode that must be equal to lambda by the 2. दोन लगतच्या शेजारच्या नोड किंवा अँटीनोड्स मधलं अंतर हे किती असतं? तर लॅम्बडा बाय द 2. याचा वापर आपण इथं करूया. आपल्याला माहित झालं की एक नोड अँटीनोड मधलं डिस्टन्स लॅम्बडा बाय 4 आहे. म्हणजे इथं एक नोड अँटीनोड तयार झाला आणि परत इथं दुसरा तयार झाला. मग दोन वेळा लॅम्बडा बाय द 4 प्लस लॅम्बडा बाय द 4 हे जर सिम्प्लिफाय केलं तर किती येतं? लॅम्बडा बाय 2 येतं. म्हणून त्याची लेंथ किती घेतली आपण इथं? लॅम्बडा बाय द 2. दिस इज द लेंथ ऑफ द एअर कॉलम. L इज इक्वल टू लॅम्बडा बाय द 2. यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. नाउ लॅम्बडा इज इक्वल टू ट्वाइस L. Okay. Also, you know that phi is equal to n lambda. Phi be the velocity, n be the frequency, and lambda that is the wavelength. Phi is equal to n lambda. हा फॉर्म्युला मॉडिफाय n is equal to phi by the lambda. ओके. मग लॅम्बडाची व्हॅल्यू आपण वरती कॅल्क्युलेट केली होती की लॅम्बडा इज इक्वल टू किती होता? तर ट्वाइस एल इतका होता. मग ती व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करूया. मग n इज इक्वल टू काय रिलेशन तयार झालं? फी बाय द ट्वाइस एल. हेच आपण असं पण लिहू शकतो. 2 इकडे घेतला तर ट्वाइस n झाला इज इक्वल टू काय राहिला मग? फी बाय द एल. तर अशा पद्धतीनं
हा एनचा जो फॉर्म्युला आहे हा सिंपल मोड मध्ये एअर कॉलम इथं ओपन एंड दोन्ही साईडला ओपन एंड असताना व्हायब्रेट झाला. यालाच आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड ॲज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इट इज द सिम्पलेस्ट मोड ऑफ द व्हायब्रेशन अँड इट इज कॉल्ड ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर फर्स्ट हार्मोनिक्स किंवा यालाच आपण फर्स्ट हार्मोनिक्स असं आपण म्हणतो. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इट इज also called as the first harmonics. It is the lowest frequency of the vibration of air column. Okay, isn't it? Now, after that, we shall discuss about second diagram. दुसरी डायग्राम आहे. यामध्ये डिफरंट मोड मध्ये एअर कॉलम व्हायब्रेट झालेला आपल्याला दिसतो. या डायग्राम नुसार 3 अँटीनोड्स आहेत बघा आणि 2च नोड आहेत. म्हणजे 2 नोड झाले आणि 3 अँटीनोड झाले इथं. याच्या अगोदरच्या डायग्राम मध्ये 1 नोड होता. बरोबर ना? याच्या अगोदरची जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये 1 नोड होता आणि 2 अँटीनोड होते. आता इथं नोड 2 झाले आणि अँटीनोड किती झाले? 3 झाले बघा. याची लेंथ आपल्याला काढायची. राइट हँड साइडची जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये आता डिस्कस केल्याप्रमाणे नोड अँटीनोड किंवा अँटीनोड नोड मधलं डिस्टन्स किती असतं? लॅम्बडा बाय द 4. ओके. मग आता याच्यात डायग्राम मध्ये बघा बरं. अँटीनोड नोड एकदा झाला, परत नोड अँटीनोड दोनदा झाला, परत तीनदा, परत 4 वेळा. 4 वेळा लॅम्बडा बाय द 4 झाला. म्हणजे याचा अर्थ त्याची लेंथ किती आली? तर लॅम्बडा आली. आपण इथं लॅम्बडा 1 कन्सिडर केलेलं आहे आणि त्यामुळं या एअर कॉलमची लेंथ किती झाली? लॅम्बडा 1. Therefore, here we can write the length of the air column, that is L is equal to lambda 1. It means that lambda 1 is equal to L. लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली. Also, you know that phi is equal to n1 lambda 1. Phi be the velocity, n be the frequency, lambda that is the wavelength. मग याच्यावरनं n1 काढला. मग n1 साठी फॉर्म्युला मॉडिफाय केला तर कसं लिहिला? तर n1 is equal to phi divided by the lambda 1. ओके. आता लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली. ती किती आली बरं? लॅम्बडा 1 is equal to L. ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. तर रिलेशन मॉडिफाय करून आपण कसं लिहू शकतो? तर n1 is equal to phi by the L. Okay. But you know that from figure number 1, phi by the L is equal to n. आत्ताच आपण फर्स्ट फिगर वरनं पाहिलं की phi by the L म्हणजे काय असतो? n असतो. n, स्मॉल n. म्हणून ती व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर इक्वेशन कसं लिहिता येतं? n1 is equal to twice n. इथं नंबर आला 2. म्हणून यालाच आपण काय म्हणत असतो? इट इज कॉल्ड ॲज द सेकंड हार्मोनिक ऑर ऑल्सो इट इज नोन ॲज फर्स्ट ओव्हरटोन. हार्मोनिक सेकंड आहे, ओव्हरटोन फर्स्ट आहे. ओके. देन we shall discuss about figure number 3. Now, in this figure, how many nodes and antinodes are formed? डायग्राम बारकाव्यानं बघा. 3 नोड तयार झाले आणि 4 अँटीनोड तयार झाले. म्हणजे तिन्ही डायग्राम कंपेअर केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की फर्स्ट फिगर मध्ये 1 नोड होता तर 2 अँटीनोड होते. सेकंड मध्ये नोड 2 झाले, अँटीनोड 3 झाले. थर्ड फिगर मध्ये अँटीनोड नोड किती झाले? आता 3. नोड 3 झाले तर अँटीनोड झाले बघा 4. इथे लक्षात ना, ही थर्ड फिगर आहे लास्ट. यामध्ये आपण लेंथ जी कन्सिडर करणार आहोत ती थ्राइस लॅम्बडा बाय 2. ही कशी आली लेंथ? तर राइट हँड साइडची डायग्राम आपण मगाशी पाहिली. त्यामध्ये नोड अँटीनोड मधलं जे डिस्टन्स आहे ते किती? लॅम्बडा बाय 4. मग या डायग्राम मध्ये नोड अँटीनोड किती वेळा तयार झाले बरं? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 झाले ना? हो का? इथून इथपर्यंत एक नोड अँटीनोड झाला 1. इथून इथपर्यंत 2. इथून इथपर्यंत 3. इथून इथपर्यंत 4. इथून इथपर्यंत 5 आणि इथून इथपर्यंत 6. 6 लॅम्बडा बाय 4. इथे लक्षात 6 लॅम्बडा बाय 4. मग ती 6 लॅम्बडा बाय 4 6 वेळा झाला ना लॅम्बडा बाय 4. 6 लॅम्बडा डिवाइड बाय 4 म्हणजेच किती आला? थ्राइस लॅम्बडा डिवाइड बाय 2. आणि म्हणून याची लेंथ किती झाली? तर थ्राइस लॅम्बडा 2 डिवाइड बाय द 2. ही लेंथ कशी कॅल्क्युलेट केली आपल्याला या डायग्राम वरनं समजलं असेल. ओके. नाउ लेंथ ऑफ द एअर कॉलम विल बिकम्स L is equal to थ्राइस लॅम्बडा 2 डिवाइड बाय द 2. यावरून लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया.
लॅमडा 2 इज इक्वल टू किती झाला मग ट्वाइस एल डिवाइड बाय द 3. You know that phi is equal to n lambda, where v be the speed, n be the frequency, and lambda that is the wavelength. यावरून n2 साठी फॉर्म्युला मॉडिफाय केला. तो कसा लिहिला n2 इज इक्वल टू v डिवाइड बाय द लॅमडा 2. लॅमडा 2 ची व्हॅल्यू आपण काय कॅल्क्युलेट केलेली वरती ट्वाइस एल अपॉन 3 आलती. ती व्हॅल्यू जशीच्या तशी लॅमडा 2 च्या जागेवर सबस्टिट्यूट करा. 3 हा डबल डिवाइड झाल्यामुळे तो वरती जातो न्यूमरेटरला. त्यामुळे n2 इज इक्वल टू काय झाला थ्राइस v डिवाइड बाय द ट्वाइस एल. परंतु आपण फर्स्ट फिगर मध्ये पाहिलेलं आहे फ्रॉम फिगर नंबर 1 फी डिवाइड बाय द ट्वाइस एल इज इक्वल टू हाऊ मच n. फी बाय द ट्वाइस एल हा किती असतो तर n असतो n. म्हणून तिथं त्या जागी n सबस्टिट्यूट केला म्हणजेच n2 इज इक्वल टू किती मिळाला थ्राइस n. इथं नंबर 3 आला म्हणून त्याला आपण थर्ड हार्मोनिक असं आपण म्हणतो. और इट इज ऑल्सो नोन ॲज द सेकंड ओव्हरटोन. तिन्ही डायग्राम जर तुम्ही कंपेअर केला तर तुमच्या असं लक्षात येईल की फर्स्ट जी फिगर होती त्याच्यामध्ये फर्स्ट हार्मोनिक होता, सेकंड मध्ये सेकंड हार्मोनिक आला, थर्ड मध्ये थर्ड हार्मोनिक आला. आणखी पुढचा मोड जर कन्सिडर केला असता फोर्थ नंबर फिगर, फिफ्थ नंबर फिगर, सिक्स्थ नंबर, तर आपण अशा पद्धतीनं 3 नंतर 4 आला असता, 5 आला असता, 6 आला असता. म्हणजे इथं असं लक्षात येतं की ज्यावेळेस पाईप हा दोन्ही एंडला ओपन असतो त्यावेळेस सर्वच्या सर्व हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला. इट मीन्स दॅट फ्रॉम दिस derivation we can conclude that when the pipe is open at both the ends all the harmonics are present. ज्यावेळेस पाईप हा दोन्ही एंडला ओपन असतो त्यावेळी सर्वच्या सर्व हार्मोनिक्स हे प्रेझेंट असतात. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 1 आला, दुसऱ्याच्या 2 आला, तिसऱ्याच्या मध्ये 3 आला, चौथ्या याच्यामध्ये 4 येणार. अशा पद्धतीनं सर्वच्या सर्व हार्मोनिक्स हे प्रेझेंट असतात. आता आपण दोन टॉपिक जर कंपेअर केले की ज्यावेळेस पाईप हा एकाच एंडला क्लोज असतो आणि दुसरा टॉपिक पाईप हा दोन्ही बाजूला ओपन असतो तर दोघांचं एकत्रित कन्क्लुजन काय येऊ शकतं बरं. तर अशा पद्धतीनं कन्क्लुजन येऊ शकतं बघा की व्हेन पाईप इज क्लोज्ड ॲट वन एंड ओनली द ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ज्यावेळेस पाईप हा एका एंडला क्लोज असतो त्यावेळेस फक्त ऑडच हार्मोनिक प्रेझेंट असतात. ऑड याचा अर्थ 1 आलं की 3 येणार, त्याच्यानंतर 5 येणार, त्याच्यानंतर 7 येणार. हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. आजच्या व्हिडिओवरून आपल्याला असं लक्षात आलं की व्हेन पाईप इज ओपन ॲट बोथ द एंड्स ऑल द हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ज्यावेळेस पाईप हा दोन्ही एंडला ओपन असतो त्यावेळी सर्वच्या सर्व हार्मोनिक्स ही प्रेझेंट असतात. सर्वच्या सर्व याचा अर्थ फर्स्ट झालं हार्मोनिक झालं की सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, लाईक धिस. ओके, इजंट इट? थँक यू.